Hello students, now let us start with the last point or last chapter of this first semester syllabus of FY BSc from the Physical and Inorganic Chemistry, and the name of the chapter is S block elements. Now we had seen the periodic table and the periodic properties of different elements, how the elements are divided into the groups and what is the effect of different factors on the ionic radii, covalent radii, ionization potential, what electronegativity and electron affinity. Now let us see a particular part of the periodic table, and that particular part is S block element. As we had seen in the periodic table, in the extreme left of the periodic table, there are the S block elements, these two rows. Now we will see from starting from the hydrogen, lithium, sodium, potassium, rubidium, cesium and francium, and the second row is beryllium, magnesium, calcium, strontium, beryllium and radon. So these are the elements, barium and radon. All these are the elements which are called as a S block element. These elements are called as a S block element because the outermost electron are in all these elements enters into the S orbital, and that's why these elements are called as a S block element. या एलिमेंटला आपण एस ब्लॉक एलिमेंट म्हणतो, कारण का त्यांच्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन प्रत्येक एलिमेंटचं आपण जर पाहिलं तर एंट्री होणारा इलेक्ट्रॉन जो आहे इट एंटर्स इनटू द आउटर इलेक्ट्रॉन, म्हणजे शेवटचा लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे इट एंटर्स इनटू द एस ऑर्बिटल. तो एस ऑर्बिटलमध्ये एंट्री होतो या सगळ्या एलिमेंटचा, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, एस ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. आणि याच्यामध्ये मग हे सगळे एलिमेंट्स आपल्याला आहेत, हायड्रोजनपासून सुरू होतं आणि इरिडियमपर्यंत हे सगळे एलिमेंट जे आहेत त्यांच्यामध्ये हे पहिले जी काही रो आहे या पहिल्या रोला अल्कली मेटल्स असं आपण म्हणतो, म्हणजे हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम आणि फ्रॅन्शियम हे जे एलिमेंट आहेत या एलिमेंट्सला आपण म्हणतो अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स असं म्हणतो. आणि हे जे काय आहे दुसरा रो जो आहे तो बेरिलियमपासून स्टार्ट होतो आणि रेडॉनपर्यंतचा मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॅन्शियम, बेरियम आणि रेडॉन याच्यामध्ये हे जे एलिमेंट आहे अल्कलाईन अर्थ एलिमेंट आपण त्यांना म्हणतो. या एलिमेंटला अल्कलाईन अर्थ एलिमेंट म्हणतो, यांना अल्कली मेटल्स आपण असं म्हणतो. असं का म्हणतो, हे अल्कली मेटल्स पहिल्या रोला अल्कली मेटल्स आपण वी कॉल द एलिमेंट्स ऑफ दिस फर्स्ट ए ग्रुप are the alkali metal because when they react with the water they immediately decomposes and they form the hydroxides. हे वॉटरबरोबर लगेच डिकम्पोज होतात आणि तिचे हायड्रॉक्साईड्स ते फॉर्म करतात. आणि हायड्रॉक्साईड्स आपल्याला माहिती आहे OH मायनस आयन जर असेल मेटल हायड्रॉक्साईड्स त्याचे फॉर्म होतात. अँड दॅट्स वाय दीज आर कॉल्ड ॲज ए अल्कली तयार होतं, म्हणून त्यांना म्हणतात अल्कली मेटल्स. ऑल दीज आर द अल्कली मेटल्स. आणि यांना अल्कलाईन अर्थ मेटल्स आपण म्हणतो, कारण दे फाउंड इन द अर्थ क्रस्टमध्ये आपल्याला सापडतात, म्हणून त्यांना आपण अल्कली मेटल्स असं म्हणतो. याच्यातमध्ये शेवटचा जो एक एलिमेंट आहे याला रेडॉन ज्याला म्हणतात रेडियम पण आपण त्याला म्हणतो. हा एलिमेंट जो आहे हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे, म्हणजे याच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लाईट जे आहेत ते काय इमिट होतात, असं हे पिरियॉडिक टेबलमधले एलिमेंट आहे. तर मग आपल्या पहिल्या जे दोन ग्रुप दिलेले आहेत त्याचे सगळे एलिमेंट दिलेले आहेत त्याचा प्रत्येकाचं जे काही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपल्याला इथे दिलेलं आहे. बघा आता पहिला जो अल्कली मेटल्स आहेत लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम आणि फ्रॅन्शियम यांचं हे अल्कली मेटल्स आहेत. आणि दुसरा जो ग्रुप आपण पाहिला बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रॉन्शियम, बेरियम आणि रेडियम हे जे काही एलिमेंट आहेत त्यांना आपण म्हणतो अल्कलाईन अर्थ मेटल्स. या सगळ्यांचं जर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुम्ही पाहिलं इथं हेलियम का म्हणतो आपण, तर हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण जर पिरियॉडिक टेबलमध्ये पाहिलं तिथून हेलियम जो आहे हा हेलियम आहे त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन असतात. हेलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात याच्यामध्ये हेलियममध्ये. तर हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 1s2, म्हणजे याच्यात हेलियमचं जे आहे एक ऑर्बिटल जे त्याच्यामध्ये ते कम्प्लिटली भरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला स्टार्ट होतं एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिथियमचं. हायड्रोजन याच्यामधनं आपण सोडून दिलेलं आहे, हायड्रोजन इज नॉट अ मेटल. लिथियम जो आहे याच्यामध्ये 3 त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर आपण लिथियमचं पाहिलं तर लिथियममध्ये आपल्याला 3 इलेक्ट्रॉन असतात आणि हे 3 इलेक्ट्रॉनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे 1s2 आणि 2s1.
अशा प्रकारे हे त्याच्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटलमध्ये एंट्री झालेला आहे, हा शेवटचा इलेक्ट्रॉन. आणि जर हिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 आहे, म्हणजेच हे काय आहे 1s2 आहे. मग हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना काय करतात, 1s2 लिहिण्याऐवजी काय लिहितात, हिलियम. म्हणजे हिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्लस 1s1 असं जर असेल तर दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द लिथियम. असं प्रत्येक एलिमेंटमध्ये त्या एलिमेंटच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटचं लिहिलेलं असतं, कारण तिथून पुढे एवढं लांबलचक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अवॉइड करण्यासाठी जागेचा प्रश्न होतो, म्हणून त्या प्रकारे लिहिलेलं आहे. पण सगळ्यांचं जर पाहिलं, सोडियम 11 आहे, तर निऑन 3s1 म्हणजे निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये ते 10 इलेक्ट्रॉनचं, निऑनचं 10मध्ये निऑनमध्ये 10 इलेक्ट्रॉन असतात. आणि पहिले मी फक्त आता निऑनचं लिहितो. मग आपल्याला निऑनमध्ये 10 इलेक्ट्रॉन म्हणजे काय, 1s2, 2s2 आणि 2p6 हे झालं निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि याच्यामध्ये जर आपण लिहिलं तर पुढे हे 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि आपल्याला माहिती आहे सोडियममध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, तिथे 11 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे सोडियममध्ये 11 इलेक्ट्रॉन असल्यामुळे मग काय इथे आहे 3s1 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. असं जर पाहिलं, हे झालं तुमचं सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. या सोडियमच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 10 इलेक्ट्रॉनचं हे आहे निऑनचं. त्यामुळे ते लिहिताना कसं लिहितात, निऑन आणि मग ते पुढे 3s1 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रत्येक एलिमेंटचं करस्पॉन्डिंग जे काही आपले नोबेल गॅसेस आहेत ते लिहिलं जातं. आणि एस ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन एंट्री होतो. दॅट्स वाय ऑल दीज आर द एस ब्लॉक एलिमेंट, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, प्रत्येक एलिमेंटचं मग हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. खाली जर आपण गेलं तर 2s 3s 4s 5s 6s एक्स्ट्रा आपण त्याच्यामध्ये सेल ॲड होत जातो, 7s, त्यामुळे ती साईज पण वाढत जाते. पण शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे तो एस ऑर्बिटलमध्ये. इकडे या एलिमेंटमध्ये जर पाहिलं, इकडे पुढे जर आपण गेलो आता डावीकडून उजवीकडे म्हणजे लिथियमपासून बेरिलियमपर्यंत जातो, तर 1 इलेक्ट्रॉन वाढतो पुन्हा. आणि त्यांच्या प्रत्येकाच्या आउटरमोस्ट ऑर्बिटलमध्ये 2-2 इलेक्ट्रॉन आहेत, 2s2 3s2 4s2 5s2 अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉनची एंट्री होते. आणि हे एस ब्लॉक एलिमेंट आहे. यांना अल्कली मेटल आपण म्हटलं, कारण काय ते मेटल हायड्रॉक्साईड्स आपल्याला देतात आणि ते मेटल हायड्रॉक्साईड म्हणजे स्ट्रॉंग अल्कली आहे, म्हणून अल्कली मेटल्स आपण म्हणतो. यांना आपण म्हणतो अल्कलाईन अर्थ मेटल, कारण हे अर्थ क्रस्टमध्ये सापडतात आणि त्यामुळे त्यांना अल्कली अर्थ मेटल्स म्हणतो. आता बघू आपण हे जे काही पिरियडिक टेबलमध्ये एस ब्लॉक एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कशा बदलतात वेगवेगळ्या, जसं आपण जनरल ट्रेंड पाहिला त्याच प्रकारे पर्टिक्युलरली एस ब्लॉकमध्ये तोच ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो. फक्त पर्टिक्युलर एलिमेंट्स आपण इथे बघणार. ॲटॉमिक किंवा आयोनिक रेडाय जर त्याची पाहिली तर आपण जर ॲटॉमिक आणि आयोनिक रेडाय मुव्हिंग ऑन डाऊन द ग्रुप फ्रॉम द लिथियम टू सीसियम ड्यू टू द प्रेझन्स ऑफ एक्स्ट्रा सेल ऑफ इलेक्ट्रॉन ॲज वी मूव्ह डाऊन द ग्रुप. आता त्याच्यामध्ये वरून खाली जर गेले तर आयोनिक रेडाय काय होतात, ते वाढत जाते. आपण पिरियडिक टेबलमध्ये पाहिलेलंच आहे. इथे आपण पिरियडिक टेबलमध्ये वरून खाली जर गेले लिथियमपासून तर सीसियमपर्यंत ही वाढत जाते आपल्याला ॲटॉमिक साईज, कारण एक्स्ट्रा सेल ॲड होत जातात आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याची साईज ही टॉप टू बॉटम एलिमेंट्समध्ये वाढत जाते. तर ग्रुप फर्स्ट एलिमेंट आपण बघू. एलिमेंट चेंजेस इंटू द पॉझिटिव्ह आयन बाय लॉस ऑफ ए सॉलिटरी एस इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटर मोस्ट सेल. एस ऑर्बिटलमधनं 1 इलेक्ट्रॉन लॉस करतात आणि ते काय होतं, पॉझिटिव्हली चार्ज होतात. and this leads to elimination of outer cell itself. As a result of this removal of electron, the positive ion is smaller than the corresponding atom. आता पहिला जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये पहिला ग्रुप 2 ग्रुप आहेत आपण पाहिला, हा पहिला ग्रुप आहे आणि हा दुसरा ग्रुप आहे. याच्यामध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटलमधनं 1 इलेक्ट्रॉन, समजा आपण लिथियमचं इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलेलं आहे. लिथियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. याच्यामधनं 1 इलेक्ट्रॉन जर आपण काढला लिथियममधनं तर आपल्याला काय होतं, लिथियमचं फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता काय राहिलं 1s2. म्हणजे याच्यामध्ये हा पहिला सेल आहे ना, हा इथून दुसरा सेल चालू होतो. म्हणजे लिथियमचा पहिला सेल जो आहे, पहिला सेल आपल्याला फक्त उरतो. हा दुसरा सेल होता, हा 2s सेल, हा 2s सेलमधला 1 इलेक्ट्रॉन काढून टाकला. म्हणजे काय होतं, फक्त एकच सेल लिथियममध्ये राहिला. हा लिथियम आयन तयार झाला. अशा प्रकारे एकच सेल राहिला. हा इथून आपण काय केलं, वी रिमूव्ड 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम दिस लिथियम. या लिथियमपासून आपण 1 इलेक्ट्रॉन, तर लिथियम आयन तयार होतो, म्हणजे कटायन तयार होतो. दिस इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळे पॉझिटिव्हली चार्ज, आणि याची साईज कमी असते. आपण मगाशी पाहिलं होतं कटायन्स आर करस्पॉन्डिंग कटायन्स ऑफ दी
एलिमेंट्स आर स्मॉलर दॅन द ॲटम. ॲटमपेक्षा ते कटायन्स कसे असतात, स्मॉलर असतात का, तर एक्स्ट्रा सेल जो होता तो निघून गेल्यामुळे त्याची साईज काय होते, ऑटोमॅटिकली त्याची साईज ही कमी होते. आणि टॉप टू बॉटम त्यांची साईज त्यामुळे काय होत जाते, कमी कमी होत जाते. त्या ॲटममध्ये ग्रुप्स 2 एलिमेंट्स आर स्मॉलर दॅन दोज ऑफ द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ द ग्रुप फर्स्ट. आता ग्रुप 2 जो आहे त्याचे एलिमेंट थोडे स्मॉलर असतात. दिस इज ड्यू टू द हायर न्यूक्लिअर चार्ज ऑफ दीज ॲटम्स विच टेंड टू ड्रॉ ए ऑर्बिटल इलेक्ट्रॉन टुवर्ड्स ए न्यूक्लियस. असं नेहमीप्रमाणे आपण पाहिलेलं आहे. आता आपण पिरियॉडिक टेबलमध्ये काय आहे, पिरियॉडिक टेबलमध्ये डावीकडून जर उजवीकडे गेलं तर ॲटॉमिक साईज कमी होते, कारण काय, न्यूक्लिअर चार्ज वाढतो. त्यामुळे हे ग्रुप 2 एलिमेंट जे आहेत यांची ॲटॉमिक साईज कमी असते कोणापेक्षा, ग्रुप फर्स्ट एलिमेंटपेक्षा. साहजिकच सगळ्या एलिमेंटची डावीकडून उजवीकडे गेलं तर तो ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो अशा प्रकारे. सो ड्यू टू द स्मॉलर साईज ऑफ द ॲटम अल्कली अर्थ मेटल्स आर हार्डर. आता याच्यामध्ये काय, दोघांची यांची साईज कमी आहे, यांची साईज जास्त आहे. त्यामुळे हे जे काही अल्कली मेटल्स आहेत ते कसे आहेत, दे आर हार्ड इन नेचर. त्याचं हार्डर आहे, हाय डेन्सिटी आहे, हाय मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट अल्कली मेटल्स असल्यामुळे रिमूव्हल ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स इन द valence of alkaline earth metal leads to the bivalent cation. Hence ionic radii are seen to be smaller than the atomic radii. त्यांच्या आपण जर अल्कली अर्थ मेटल जे आहे याच्यामधनं आउटरमोस्ट सेलमधनं 2 इलेक्ट्रॉन बाहेर काढू शकतो, कारण त्याचे 2 इलेक्ट्रॉन आउटर सेलमध्ये असल्यामुळे त्यांची जे आयन असतील त्या आयनची साईज काय आहे, आयनिक रेडाई त्यांची कशी असते, कमी असते. बायव्हायलंट असल्यामुळे त्यांचं आयनिक रेडाई जी असते स्मॉलर असते ॲटॉमिक रेडाईपेक्षा एलिमेंट्स. सो दीज आर द रिगार्डिंग द ॲटॉमिक आणि आयोनिक रेडाय. मग आपल्याला फर्स्ट ग्रुप एलिमेंट जे आहेत त्यांची साईज थोडी जास्त असते, सेकंड ग्रुपची थोडी कमी असते. आणि त्याच्यामध्ये जे फर्स्ट ग्रुपमध्ये एलिमेंट जे आहेत ते टॉप टू बॉटम जर गेलं तर आयोनिक रेडाय त्याची कमी कमी होत जाते. आणि डावीकडून उजवीकडे कसं होतं, ॲटॉमची साईज कमी कमी होत जाते. आता आयोनायझेशन एनर्जी बघू आपण. Ionization energy of alkali metal are relatively low due to the easy removal of solitary electron in the outer shell of these elements. अल्कली मेटल्समधनं आता त्याच्या लास्ट ऑर्बिटलमध्ये एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं आपल्याला इझी असतं आणि कम्पॅरेटिव्हली. आणि कारण का, की आतलं जे ऑर्बिटल आपल्याला मिळणार आहे, आतलं ऑर्बिटल हे इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळे हे भरलेलं ऑर्बिटल मिळणार आहे, त्यामुळे त्याला स्टॅबिलिटी जास्त असणार आहे. म्हणून हे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला will require a less amount of energy from the outermost orbital. पहिल्या ग्रुपमध्ये कम्पॅरेटिव्हली दुसऱ्यामध्ये काय असेल, थोडंसं त्याचं जे काही दुसरं ऑर्बिटल जे आहे एस ऑर्बिटल, त्यांच्यामध्ये त्यांचं एस ऑर्बिटल जे आहे ते एस ऑर्बिटल भरलेलं असतं. असे फॉर एक्झाम्पल बेरिलियम ॲटम आपण पाहिला, त्या बेरिलियम ॲटममध्ये आपल्याला इथे 4 इलेक्ट्रॉन आहेत. त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर आपण लिहिलं बेरिलियमचं 4 इलेक्ट्रॉनचं, ते काय आहे 1s2 आणि 2s2. आता हे 2 ऑर्बिटल जे आहे ते तसं भरलेलं आहे, पण याच्यामधनं इलेक्ट्रॉन जर काढायचं असेल मग त्याची स्टॅबिलिटी तसं कमी होते 1 इलेक्ट्रॉन निघाल्यामुळे. त्यामुळे इट रिक्वायर्स मोर अमाऊंट ऑफ एनर्जी. म्हणून पिरियॉडिक टेबलमध्ये सेकंड ग्रुप जे आहे त्यांची काय आहे, त्यांना थोडी जास्त एनर्जी लागते. त्यामुळे मग आपल्याला आयोनायझेशन एनर्जी ऑफ अल्कली मेटल्स इज रिलेटिव्हली लो ड्यू टू द इझी रिमूव्हल ऑफ द इलेक्ट्रॉन फ्रॉम द आउटर मोस्ट सेल. फर्दर ॲज वी मूव्ह डाऊन द ग्रुप, outer electrons are get further away from the nucleus and therefore ionization energy decreases on moving down the group. वरून लिथियम टू सिशियम वरून खाली जर आलं तर पुन्हा आयोनायझेशन एनर्जी कमी कमी होत जाते. आता फर्स्ट आणि सेकंड आयोनायझेशन एनर्जी इज सीन टू बी डिक्रीजेस ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप. आता फर्स्ट आणि सेकंड आयोनायझेशन एनर्जी कमी होत जाते बेरिलियम टू बेरियम. दिस इज ड्यू टू द इन्क्रीज इन द ॲटॉमिक रेडाय and therefore greater distance between the nucleus and the outer electrons as move with down the group. त्यामुळे त्या न्यूक्लियस पासूनचं अंतर देखील वाढतं साईज वाढल्यामुळे आणि आयोनायझेशन एनर्जी कमी कमी होत जाते. पुन्हा आता आपल्याला बघायचं कलर ऑफ द फ्लेम. हे मेटल जे आहे सगळे अल्कली मेटल्स किंवा अल्कलाईन अर्थ मेटल्स आहे. अल्कली मेटलच्या बाबतीत जर आपण पाहिलं, म्हणजे पहिल्या ग्रुपचे एलिमेंट जे पाहिले तर त्याच्यामध्ये लिथियम जो आहे तर 2 सीसियम जे एलिमेंट्स आहेत त्यांना जर आपण बन्सेन बर्नरवरती जर त्यांना आपण बर्न केलं, जाळलं एलिमेंट, तर काय होतं, हे मेटल्स जे आहेत ते आपल्याला कलर्ड फ्लेम देतात. हे कलर्ड फ्लेम का देतात, एलिमेंटला जाळल्यामुळे काय होतं. आता आपण हे एलिमेंट जे आहेत पहिल्या आपण ग्रुपचा विचार करतो आहे, या पहिल्या एलिमेंट जे आहेत त्याच्यामध्ये काय आपण पाहिलं
पहिला लिथियमपासून आपण खाली असं सीसीएमपर्यंत जर आपण एलिमेंट पाहिले तर त्यांना जर आपण बन्सेन बर्नरवरती जर आपण त्यांना हीट केलं किंवा त्यांना आपण बर्नरवरती जाळला, बर्नर आहे समजा, आणि याच्यावरती जर आपण जाळलं, याच्यावर जर आपण जाळलं तर ते एलिमेंट जे आहेत ते गिव्ज असं कलर्ड फेम. कलर फेम आपल्याला देतात. कारण काय होतं, यांच्यामध्ये जाळल्यामुळे काय होतं, यांचे जे काही ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन असतात ते ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन जे आहेत ते गोज टू द एक्सायटेड स्टेट विथ गेनिंग द एनर्जी गेन करतात आणि ते कुठे जातात, एक्सायटेड स्टेटला जातात. आणि नंतर मग काय करतात, दे कम्स टू द ग्राउंड स्टेट. ते पुन्हा काय होतात, ग्राउंड स्टेटला येतात. ग्राउंड स्टेटला ज्या वेळेला येतात त्यावेळेला दे रिलीजेस द एनर्जी. ते काय करतात, ग्राउंड स्टेटला येणारताना एनर्जी रिलीज करतात. अँड ड्यू टू दॅट ते गिव्ज असे कलर्ड फ्लेम. ते आपल्याला काय देतात, कलर्ड फ्लेम देतात. आता हे कंपाऊंड हीट केलं तर त्यांच्या एक्सायटेड स्टेटला हायर एनर्जी लेवलला जातात आणि त्यामुळे ते आपल्याला कलर्ड व्हिजिबल स्पेक्ट्रममध्ये आपल्याला कलर्ड फ्लेम ही मिळते. तसं त्याच्यामध्ये मग वेगवेगळे एलिमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेम आपल्याला देतात. लिथियम जो आहे हा कलर ऑफ द फ्लेम इज ए क्रिम्सन रेड ना, थोडंसं लाल क्रीमिश रेड कलरची फ्लेम देतो. सोडियम जो आहे हा गोल्डन येलो कलरची फ्लेम आपल्याला देतो. पोटॅशियम जो आहे तो व्हायलेट कलरची फ्लेम आपल्याला देतो. ऑलमोस्ट सेम फॉर द रुबिडियम आणि सीसीएम देखील काय करतात, आपल्याला साधारणतः व्हायलेट कलरची फ्लेम आपल्याला देतात. सिमिलरली बेरिलियम आणि मॅग्नेशियम सेकंड ग्रुपचे एलिमेंट आहे. ड्यू टू देअर स्मॉलर साईज द व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स आर स्ट्रॉंगली बॉन्डेड. त्यांचे इलेक्ट्रॉन थोडे कम्पॅरेटिव्हली फर्स्ट ग्रुपपेक्षा जास्त स्ट्रॉंगली बाइंडेड असतात. त्यामुळे काय होतं, त्यांच्या एक्सायटेड स्टेटमध्ये ते कॅन नॉट बी एक्सायटेड बाय द एनर्जी ऑफ द फ्लेम. ते काही एक्साइट होत नाही दुसऱ्या ग्रुपचे. सो बेरिलियम अँड मॅग्नेशियम डू नॉट गिव्ह एनी कलर. मग बेरिलियम जे आहे आपल्याला आणि मॅग्नेशियम आपण बघूया. हे बेरिलियम आणि मॅग्नेशियम त्यांची स्मॉलर साईज आहे. साईज कमी असल्यामुळे काय होतं की इलेक्ट्रॉन जे आहेत न्यूक्लियसजवळ टाईटली हेल्ड असतात. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन एक्साईट होणं बर्नरवर जाळून ते कठीण असतं. म्हणून ते काय फ्लेम देत नाही, एक्सायटेड स्टेटला जात नाही. त्यामुळे एनर्जी लूज करून ती ग्राउंड स्टेटला येण्याचा प्रश्न नाही. म्हणून हे दोन देत नाही. पण खाली जसं आपण गेलं ॲटॉमिक साईज थोडी खाली गेल्यानंतर वाढत जाते. त्यामुळे मग ते जे काही बाकीचे एलिमेंट आहेत त्यात मग कॅल्शियम जो आहे हा ब्रिक रेड कलरचं फ्लेम आपल्याला देतो. नंतर ट्रान्शियम आहे क्रिम्सन रेड कलरची फ्लेम देतो. बेरियम आहे आपल्याला ग्रासी ग्रीन गवतासारखी हिरवट कलरची आपल्याला तो फ्लेम देतो. रेडॉन गिव्ज अ क्रिम्सन कलर्ड फ्लेम. अशा प्रकारे हे कलर्ड फ्लेम आपल्याला वेगवेगळे एलिमेंट देतात. कारण का की त्यांचे इलेक्ट्रॉन्स जे आहेत, ज्यांचे इलेक्ट्रॉन एक्सायटेड स्टेटला जातील बर्नरवर जाळल्यानंतर बाय गेनिंग एनर्जी, आणि ती एनर्जी लूज करून मग ग्राउंड स्टेटला येतात. आता बघू त्यांच्या रिड्युसिंग प्रॉपर्टीज. हे बोथ अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल जे आहेत त्यांची टेंडन्सी टू रिलीज द इलेक्ट्रॉन एअर बाय चेंज into the monovalent or bivalent cation respectively. Hence they are strong reducing agent. अल्कली मेटल्समध्ये बघा शेवटचं ऑर्बिटलमध्ये 1s1 आणि ns1 त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे एकच इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन इझिली देतात इन ऑर्डर टू अचीव द स्टॅबिलिटी. त्यामुळे त्यांची काय आहे, ते मोनोव्हॅलंट किंवा बायव्हॅलंट होतात. त्यामुळे ते स्ट्रॉंगली रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होतात. The oxidation potential, which is measure of a tendency of an element to lose electron, increases on moving the groove. Similarly, electropositive character as well as the strength of the reducing agent increases moving down the groove. असं वरून खाली गेलं तर मग इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर वाढत जातं. म्हणजे काय, इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होत जातात आणि ते मेटल जे आहेत टॉप टू बॉटम इन द पिरियडिक टेबल जर एलिमेंट मूव्ह होत गेले तर त्यांच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळे पॉझिटिव्ह कॅरेक्टर, एक इलेक्ट्रॉन असल्यामुळे इझिली लूज करतात आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर ते ॲक्वायर करतात. म्हणजे त्याला मेटॅलिक कॅरेक्टर एक प्रकारे आपण ते ॲक्वायर करतात, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर. आता बघूया एलिमेंटची मेटॅलिक प्रॉपर्टी काय. या एलिमेंटच्या मेटॅलिक प्रॉपर्टी आपण बघणार आहोत. एलिमेंट्समध्ये काय आहे, आता जसं आपण पाहिलं अल्कली मेटल्स जे आहेत त्यांच्यामध्ये, अल्कली मेटल्समध्ये जे आहे, अल्कली मेटल्स जे आहेत, अल्कली मेटल्सचा लो मेल्टिंग पॉईंट आहे आणि बॉइलिंग पॉईंट ॲज कम्पेअर्ड टू द अदर मेटल्स. कारण काय, त्यांचा इतर जर गोष्टींचा आपण विचार केला, त्यांची साईज लहान असल्यामुळे ते हार्ड आहेत आणि हार्ड असल्यामुळे त्यांचा बॉइलिंग पॉईंट हा देखील काय इतर मेटलपेक्षा जास्त आहे. तर अल्कली मेटल्स हा लो मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट ॲज कम्पेअर्ड टू द अदर मेटल्स. अल्कली मेटल्सचा तो आहे.
आपण पिरियडिक टेबल आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये डावीकडून उजवीकडे गेलं तर साईज कमी होत जाते. त्यामुळे कम्पॅरेटिव्हली हे जे काही सेकंड ग्रुपचे एलिमेंट आहे यांची ॲटॉमिक साईज कशी आहे, लहान आहे आणि यांची ॲटॉमिक साईज मोठी आहे. त्यामुळे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनला हे कम्पॅरेटिव्हली कमी होल्ड करतात, हे जास्त होल्ड करून ठेवतात, म्हणून हे सॉफ्ट आहे. पहिले एलिमेंट कसे आहेत यांच्यापेक्षा दुसऱ्या रोपेक्षा ते कसे आहेत, सॉफ्ट एलिमेंट आहेत. त्यांचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट ही कम्पॅरेटिव्हली कमी आहे. इझिली ते आपण चाकूने कापू शकतो. सोडियम मेटल जर तुम्ही पाहिलं असेल पहिल्या अल्कली मेटल्समध्ये तर ते सोडियम मेटल जे आहे त्याला जर आपण कट केलं तर नाईफने आपण तो कट होतो. लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे फ्लोट होतात वॉटरवरती. ते रिॲक्ट क्विकली विथ द वॉटर प्रोड्युसिंग हायड्रॉक्साईड्स. वॉटरबरोबर ते व्हिगरसली रिॲक्ट होतात आणि हायड्रॉक्साईड्स तयार होतात किंवा हायड्रोजन गॅस आपल्याला येतो. आणि अल्कली अर्थ मेटल जे आहे टिपिकली मेटॅलिक प्रॉपर्टीज आहेत, सगळे ते मेटल आहे. ते शो गुड मेटॅलिक लस्टर अँड हाय इलेक्ट्रिकल ॲज वेल ॲज थर्मल कंडक्टिव्हिटी. आपण जर हे ग्रुप पाहिलं हे मेटल्स आहेत. मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रॅन्शियम, बेरियम हे मेटल्स आहेत. यांची हाय टेंडन्सी टुवर्ड्स जे आपलं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ते एलिमेंट्स असल्यामुळे ते हायड्रॉक्साईड्स आपल्याला ते काय एवढे प्रोड्यूस करत नाही, पण ते गुड मेटॅलिक कॅरेक्टर्स आपल्याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपल्याला दाखवतात. आता दुसरं जे कॉम्प्लेक्स ऑफ द अल्कली मेटल, हे सगळे अल्कली मेटल्स आहेत ते मग वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लेक्स आपल्याला फॉर्म करतात. ते कॉम्प्लेक्स कशा प्रकारे फॉर्म करतात, विथ सॅलिसिला अल्डेहाइड. सॅलिसिला अल्डेहाइड बरोबर ते आपल्याला कॉम्प्लेक्स फॉर्म कसं करतात, तर अल्कली मेटल आयन फॉर्म reasonably stable complexes with some of the bidentate and polydentate ligands such as salicylate aldehyde. Bidentate ligand म्हणजे काय, एलिमेंट असा असतो की तो एक इलेक्ट्रॉन पेअर जर डोनेट करत असेल तर मोनोडेंटेट लिगँड त्याला म्हणतात. 2 इलेक्ट्रॉन पेअर जर डोनेट करत असेल तर त्याला बायडेंटेट लिगँड म्हणतात. म्हणजे जो एलिमेंट इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो त्याला लिगँड असं म्हणतो. या ठिकाणी आपल्याला जे आहे सॅलिसिला अल्डेहाइड जो आहे तो जर आपण NaOH अल्कली मेटल बरोबर जर रिॲक्ट केला तर अशा प्रकारे आपल्याला त्याचं आयोनायझेशन होतं. आणि नंतर मग हे जे काही एलिमेंट्स असतील एक्सेस लिगँड जर आपण घेतले एकमेकांची तर त्याने सोडियम कॉम्प्लेक्स अशा प्रकारे हा कंपाऊंड आपल्याला तयार होतो. हा सेम कंपाऊंड आहे C+O. याचे अनेक मॉलिक्युल्स आपण ज्या वेळेला घेतो अशा प्रकारे कॉम्प्लेक्स आपल्याला तयार होतो सॅलिसिला अल्डेहाइड बरोबर. आता NaOH added in the solution of salicylic aldehyde and neutral complex is found and soluble organic solvent आहे. तो कॉम्प्लेक्स जो आहे तो ऑर्गॅनिक सॉल्व्हेंटमध्ये सोल्युबल असतो. असिटाइल ॲसिटोन बरोबर तर ह्या दिस इज द स्ट्रक्चर ऑफ असिटाइल ॲसिटोन. अनहायड्रस सोडियम डेरिव्हेटिव्ह ऑफ असिटाइल ॲसिटोन. असिटाइल ॲसिटोनचं जर NaOH बरोबर रिॲक्शन केली त्याचं सोडियम डेरिव्हेटिव्ह तयार होतो आणि त्याचं वॉटर मॉलिक्यूल बरोबर ज्या वेळेला रिॲक्शन होतं अशा प्रकारे मग हा कॉम्प्लेक्स तयार होतो. दिस इज द असिटाइल डेरिव्हेटिव्ह, हा सोडियम असिटाइल डेरिव्हेटिव्ह आणि हे वॉटर मॉलिक्यूल त्याच्याशी कॉम्प्लेक्स होतात आणि हा आपल्याला असिटाइल ॲसिटोन नावाचं कंपाऊंड आपल्याला तयार होतो. इथं आपण पाहिलं तर रॅप अराउंड कॉम्प्लेक्सेस. आता काही पॉलिडेंटेट लिगँड जे आहेत सच एज क्राउन इथर, क्रिप्टेट्स आर मोस्ट इम्पॉर्टंट लिगँड्स विच फॉर्म हायली सोल्युबल कॉम्प्लेक्सेस विथ द अल्कली मेटल्स अँड दीज लिगँड्स आर हायली सिलेक्टिव्ह इन द कॉम्प्लेक्सेस. आता हे काय पॉलिडेंटेट लिगँड, पॉली म्हणजे ही लिगँड आहे याच्यामध्ये अनेक ऑक्सिजन ॲटम आहेत आणि ऑक्सिजन ॲटमवर काय असतात, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात आणि हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि त्यामुळे ते लिगँड म्हणून ॲक्ट होतात. आता हे जे काही आहेत कंपाऊंड क्राउन इथर ज्याला आपण म्हणतो, हा आहे क्राउन इथर. दिस इज अ क्राउन इथर, त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे क्राउन इथर आहे किंवा क्रिप्टेट्स आहेत. हे पॉलिडेंटेट लिगँड आहे. पॉली का, 1 2 3 4 5 6 ऑक्सिजन असल्यामुळे 6 इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करण्याची कपॅसिटी असते. 2पेक्षा जास्त जर पेअर डोनेट केला जात असेल तर त्याला पॉलिडेंटेट लिगँड असं आपण म्हणतो. हा क्राउन इथर जो आहे मग, आणि हे क्रिप्टेट आहे बघा. याच्यामध्ये क्रिप्टेट्समध्ये पण काय आहे, ऑक्सिजन ॲटम आहेत आणि हे नंबर ऑफ ग्रुप्स त्याच्यामध्ये असल्यामुळे ते अनेक इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात आणि ते काय करतात, ते अल्कली मेटल बरोबर कॉम्प्लेक्स फॉर्म करतात. अल्कली मेटल्स काय करतात, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह त्यांचे नेचर असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात आपल्याला. द कॉज ऑफ सिलेक्टिव्हिटी लाई इन द साईज ऑफ होल अवेलेबल इन द पॉलिडेंटेट लिगँड. आता अशा प्रकारे हे होल एक तयार होतं आणि हे सिंथेटिक केमिस्ट्रीमध्ये अशा प्रकारे सिंथेसिस करण्यासाठी या कंपाऊंडचा फार उपयोग होतो. होल इज अवेलेबल इन पॉलिडेंटेट लिगँड ऑफ द टाईप मेन्शन्ड अबो. अशा प्रकारची जी लिगँड आहे ते होल आपल्याला प्रोव्हाइड करतात. ओनली दॅट अल्कली मेटल्स इन विच दे एक्झॅक्टली फिट इन टू होल फॉर्म्स ए स्टेबल कॉम्प्लेक्सेस. आता हा जो होल आहे या होलमध्ये ज्या एलिमेंट आहेत
अल्कली मेटल्स असतील ते जे एलिमेंट त्याच्या साईजनुसार फिट होतील तेच फक्त कॉम्प्लेक्स फॉर्म करतील, अदर काही फॉर्म करणार नाही. कारण काय, मेटल इथे येणार आहेत आपल्याला. त्यामुळे आपण वरचे जे एलिमेंट आहे, लिथियम आहे, लिथियमपासून सिशियमपर्यंत गेलं तर खाली साईज वाढत जाते. त्यामुळे आता त्यांची काही एलिमेंट कॉम्प्लेक्स फॉर्म करतील जे होलमध्ये फिट होतील. द कटायन्स विच आर आयदर टू स्मॉल ऑर टू बिग फिट इन टू द होल. टू बिग or too small fit in the hole would not form a stable complex. खूपच लहान साईज असेल तरी ते कॉम्प्लेक्स फॉर्म करत नाही, आणि खूप मोठी साईज असेल तर ते कॉम्प्लेक्स फॉर्म करत नाही. फॉर एक्झाम्पल दिलेलं बघा, याच्यामध्ये क्रिप्टेटची साईज जी आहे, होलची साईज 222 इज जस्ट ऑफ ए राईट साईज ऑफ पोटॅशियम प्लस. याच्यामध्ये जो काही एलिमेंट आहे पोटॅशियम प्लस जे आहे याच्यामध्ये पोटॅशियम प्लस म्हणजे लिथियम पण फॉर्म करत नाही, सोडियम पण फॉर्म करत नाही, कुठला पोटॅशियमची साईज अप्रोप्रिएट साईज आहे. त्यामुळे तो काय करतो, तो याच्यामध्ये फिट बसतो, क्रिप्टेट्समध्ये फिट बसतो, होल्समध्ये, आणि तो कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. या क्रिप्टेट 222 नावाचा जर कंपाऊंड असेल तर इट फिट, वेअर ॲज लिथियम सोडियमची दे आर टू स्मॉल इन साईज. त्याचे जे कटायन आहेत त्यांची साईज खूपच लहान असल्यामुळे ते आपल्याला फॉर्म करत नाही. ते कॉन्टॅक्ट विथ द ऑक्सिजन ॲटम ऑफ ए लिगॅन्ड, दे डू नॉट कम इन कॉन्टॅक्ट. ते ऑक्सिजन ॲटमबरोबर कॉन्टॅक्टमध्ये येत नाही, त्यामुळे ते काही कॉम्प्लेक्स फॉर्म करत नाही. आता K+ कॉम्प्लेक्स क्रिप्टेट आहे, हे जास्त स्टेबल आहेत अल्कली मेटल्समध्ये. आणि सोडियम कॉम्प्लेक्स ऑफ क्रिप्टेट, हा क्रिप्टेट 221 नावाचा जो क्रिप्टेट असेल 221 क्रिप्टेट, तो मात्र सोडियम बरोबर स्टेबल कॉम्प्लेक्स फॉर्म करतो अल्कली मेटल्समध्ये. आणि ते मायक्रोसायक्लिक लिगॅन्ड रॅप द मेटलला एक प्रकारे तो मध्ये घेतो. म्हणजे इथे अशा प्रकारे मध्ये तो एक प्रकारे गुंडाळला जातो असं आपण म्हणूया. त्याला म्हणून रॅप जे नाव दिलेलं आहे, रॅप ओव्हर कॉम्प्लेक्सेस आपण ज्यांना म्हणतो, रॅप अराउंड कॉम्प्लेक्सेस आपण ज्यांना म्हणतो, ते तयार होतात. ते रॅप द मेटल आयन कम्प्लिटली अँड thus protect them from the coming into the contact with other solvent molecule. This is additional cause of stability of complexes which are known as wrap around complexes. आता यांच्यामध्ये काय होतं, मग पोटॅशियम सारखे एलिमेंट इथे जर फिट झाला, हे लिगॅन्ड त्याला इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि आपल्याला काय होतं, कॉम्प्लेक्स फॉर्म होते. इथेच परिस्थिती आहे. त्यामुळे इथला जो K+ मेटल असेल, बाहेरच्या इतर एलिमेंटच्या अटॅकपासून त्याला काय करतो, प्रोटेक्ट करतो. अशा प्रकारे त्याला प्रोटेक्शनसाठी देखील वापरले जातात. अशा प्रकारे ते मेटल कॉम्प्लेक्सेस आपल्याला अल्कली मेटल्स फॉर्म करतात. त्याचबरोबर कॉम्प्लेक्सेस अल्कलाईन अर्थ मेटल देखील आपल्याला फॉर्म करतात. आता आपण बघूया त्याच्यामध्ये कुठला, ऑक्झॅलेट आयन बरोबर जे आहे, बेरिलियम जो आहे तो ऑक्झॅलेट आयन बरोबर आपल्याला काय करतो, ऑक्झॅलिक ॲसिड बरोबर त्याचं कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. आणि कॉम्प्लेक्स आयन इज BeOX twice 2- इज नोन ॲज ए टेट्राव्हॅलंट स्ट्रक्चर. हे अशा प्रकारे टेट्राव्हॅलंट आपल्याला मध्ये कार्बनचं अशा प्रकारे टेट्राव्हॅलन्स स्ट्रक्चर असतं. आपलं कार्बनचं आपण पाहिलेलं आहे की टेट्राव्हॅलंट स्ट्रक्चर असतं, जसं बेरिलियमचे टेट्राव्हॅलंट स्ट्रक्चर. आणि हे ॲसिटेट ऑक्झॅलिक ॲसिड जे आहे, हे ऑक्झॅलिक ॲसिड त्याच्याबरोबर बेरिलियम बरोबर काय करतं, कॉम्प्लेक्स फॉर्म करतं. ऑक्झॅलेट आयन त्याला आपण म्हणू, ऑक्झॅलेट आयन जे आहे ते कॉम्प्लेक्स फॉर्म करतात. तसं क्लोरोफिल पिगमेंट तुम्हाला माहिती आहे, इम्पॉर्टंट नॅचरली ऑकरिंग कॉम्प्लेक्स आहे निसर्गामध्ये. हा जो काही क्लोरोफिल आहे हा पिगमेंट आहे, प्लांट्समध्ये असतो, फोटोसिंथेसिसचं काम करतो. कार्बोहायड्रेटचं रूपांतर तो कशामध्ये करतो, ग्लुकोज आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये तो करतो. हा बघा CO2 6H2O क्लोरोफिल जो आहे C6H12O6 ग्लुकोज फ्रुक्टोज आणि त्याचं ऑक्सिजन निर्मितीचं काम मग तो वनस्पतीमध्ये करतो. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता काय, मायक्रोसायक्लिक लिगॅन्ड रिमूव्ड इन्व्हॉल्व्ड इज डिराइव्ड फ्रॉम द पॅरेंट tetrapyrrole molecule of porphyrin and the structure of chlorophyll B or beta is as shown. अशा प्रकारे हे क्लोरोफिलचं स्ट्रक्चर आपल्याला जे आहे मॅग्नेशियम मेटल बरोबर हे जे काय करतात, लिगॅन्ड फॉर्म आपल्याला करतात. याच्यामध्ये जो आहे क्लोरोफिल पिगमेंट जो आहे त्याचं इन्व्हॉल्वमेंट आपल्याला असते. आणि हे दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोफिल. आणि हा मॅग्नेशियम मेटल जो आहे, अल्कली अर्थ मेटल आहे, हा मॅग्नेशियम मेटल बरोबर अशा प्रकारे इनकॉर्पोरेट केलेला आहे मध्ये. आणि तो ऑक्सिजन कॅरी करण्याचं मग क्लोरोफिलचं काम आपल्याला माहिती आहे. फोटोसिंथेसिस रिॲक्शनमध्ये तो पार्ट घेतो. EDTA जे आहेत, आता कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे काय करतात, इथिलीन डायमाइन टेट्राॲसिटिक ॲसिड, त्याला म्हणतात EDTA. हा एक्झॅक्ट डेंटेट लिगॅन्ड आहे. एक्झॅक्ट म्हणजे त्याच्यामध्ये 6 ॲटम जे आहेत ते EDTA मध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत.
आणि ते आपल्याला अशा प्रकारे मेटल कॉम्प्लेक्स फॉर्म करतात. कॅल्शियम बरोबर हा मेटल म्हणजे का कॅल्शियम पण असू शकतो किंवा मॅग्नेशियम 2+ असू शकतो. अशा प्रकारे कॉम्प्लेक्स फॉर्म करतात. आणि जे कॉम्प्लेक्सेस जे आहेत ते टोटल हार्डनेस ऑफ वॉटर जे आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला उपयोगायचे असतात. सो दिस इज द स्ट्रक्चर फॉर्म बाय द Ca2+ और Mg2+ विथ द EDTA, इथिलीन डायमाइन. हे बघा, इथिलीन CH2 आणि डायमाइन म्हणजे हे NH2 मॉलिक्यूल ॲक्च्युअली असतात. इथे इथिलीन डायमाइन टेट्राॲसिटिक ॲसिड बरोबर तो कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. सो अशा प्रकारे कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आपल्याला अल्कली अर्थ मेटल्सपासून आपल्याला मिळतं. त्याच्यामध्ये 6 डोनर ॲटम आहेत. इथिलीन डायमाइन टेट्राॲसिटिक ॲसिडमध्ये 2 नायट्रोजन ॲटम्स अँड 4 ऑक्सिजन ॲटम्स. याच्यामध्ये आपण पाहिले हे 2 नायट्रोजन ॲटम्स आहेत आणि बाकीचे उरलेले 4 ऑक्सिजन ॲटम जे आहेत, 1, 2, 3 आणि 4 अशा ऑक्सिजन जे आहेत ते काय करतात, डोनेशनचं काम करतं. म्हणून त्याला एक्झॅटिंटेड लिगँड पण म्हणतात. अशा प्रकारे हे अल्कली मेटल्स आणि अल्कलाईन अर्थ मेटल्स जे आहेत मग त्याचं आपण पाहिलं. आणि हेन्स वी सीन द एस ब्लॉक एलिमेंट्स. एस ब्लॉक एलिमेंट्समध्ये काय आहे मग, एस ब्लॉक एलिमेंटमध्ये 2 रो आहेत, 2 ग्रुप आहेत, अल्कली मेटल्स, अल्कली अर्थ मेटल्स. यांना अल्कली मेटल्स म्हणतो कारण काय की ते आपल्याला अल्कलाईन म्हणजे हायड्रॉक्साईड वॉटरबरोबर रिॲक्ट होतात, डिकम्पोज होतात आणि हायड्रॉक्साईड्स तयार होतात, म्हणून अल्कली मेटल्स म्हणतो. यांना अल्कली अर्थ मेटल का म्हणतो, ते अर्थ क्रस्टमध्ये सापडतात. त्यांचे आयोनिक रेडाय व टॉप टू बॉटम जर गेलं तर आयोनिक रेडाय जे आहे ती वाढत जाते आणि डावीकडून उजवीकडे गेली तर कमी कमी होत जाते कारण एक्स्ट्रा सेल ॲड होतो. हे एलिमेंट जे आहेत इझिली इलेक्ट्रॉन देतात, त्यामुळे त्यांचं आयोनायझेशन पोटेन्शियल कमी आहे यांच्यापेक्षा, कारण यांचे सेल शेवटचा कंप्लीट भरलेला आहे. हा भरल्यानंतर कंप्लीट भरलेला सेल मिळतो. त्यामुळे यांचे कटायन जे आहे ते करस्पॉन्डिंग ॲटमपेक्षा कसे आहेत, स्मॉलर असतात. डावीकडून उजवीकडे त्यांची साईज कमी कमी होत जाते. आणि हे जे आहे पहिले एलिमेंट हे कमी कम्पॅरेटिव्हली हार्ड आहेत, सॉफ्ट आहेत. त्यांचे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट कम्पॅरेटिव्हली कमी असतो कोणापेक्षा, या एलिमेंटपेक्षा. आणि हे अल्कली अर्थ मेटल्स जे आहेत मग वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लेक्सेस फॉर्म करतात. ते आपल्याला माहिती क्राउन इथर बरोबर किंवा क्रिप्टेट्स बरोबर ते काय करतात, फॉर्म करतात. फक्त लिथियम आणि सोडियम फॉर्म करत नाही, तर ॲप्रोप्रिएट साईज असलेले एलिमेंट्स फक्त फॉर्म करतात. तसे हे देखील काय करतात, आपल्याला कॉम्प्लेक्सेस फॉर्म करतात. जसं आपण पाहिलं मॅग्नेशियम बरोबर किंवा कॅल्शियम बरोबर आपल्याला क्लोरोफिलसारखं कॉम्प्लेक्स फॉर्म करतात किंवा EDTA बरोबर ते काय करतात, कॉम्प्लेक्स फॉर्म करतात. अशा प्रकारे आपण हेही चॅप्टर आपलं संपलेलं आहे आणि आपला सिलॅबस जो आहे तो संपलेला आहे. सिलॅबस संपलेला आहे, पण आपण अजून काही पुढे आता आहे की झूम मिटिंग घेणार. त्यानंतर तुम्हाला काही शंका असतील त्यानुसार आपण सिलॅबसमधलं काही पार्ट आपल्याला रिपीट करायचा असेल तर तो आपण रिपीट करणार, किंवा मॅथमॅटिकल प्रिपरेशन्स होतं जे होतं की चॅप्टर मॅथमॅटिक्सचं, त्या चॅप्टरमधले जे प्रॉब्लेम जे आहेत ते मी सॉल्व्ह करून मी ग्रुपवर ते टाकणार आहे. तुम्ही लेक्चर बघा, काही शंका असतील तर मला ते व्हॉट्सॲप ग्रुपवर विचारा. आणि लेक्चर नक्की बघा, त्याच्या कॉमेंटमध्ये तुमचं नाव लिहा, चॅनल सबस्क्राईब करा. आता हे फक्त प्रश्न तुमच्यासाठी मी स्क्रोल करतो आहे, तुम्हाला उपयोगाचे पडतील म्हणून. अशा प्रकारे हे सिलॅबस आपलं संपलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.